देशात अनेक गुन्हे घडत असतात। मुंबईप्रमाणे अनेक शहरांत टोळी युद्धही सुरू असतं। यात एका टोळीतील व्यक्तीची हत्या झाली तर त्याचा बदला घेण्यासाठी हत्यासत्र सुरू होतं। या सगळ्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण होत असते। आता ही पंजाब हरियाणातील गुन्हेगारी जगतातून एक मोठी बातमी समोर आली आहे। लॉरेन्स बिश्नोई गँगचा शूटर राजन याची हत्या करण्यात आली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा टोळी युद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। शूटर राजनचा मृतदेह पोलिसांनी यमुनानगरमधील गुलाबगड जवळ रस्त्याच्या कडेला विचित्र अवस्थेत मिळाला। त्याचे हातपाय बांधून त्याला त्या ठिकाणी आणण्यात आलं असावं आणि बंदुकीची गोळी घालून त्याची हत्या केली असावी। त्यानंतर त्याच्या मृतदेहाचा चेहरा सोडून इतर भाग जाळण्यात आला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे। त्याचे काही अवयव सुद्धा गायब असल्याचं सांगितलं जात आहे। या हत्येची जबाबदारी बम्बिहा गँगने घेतली आहे। या संदर्भात बम्बिहा गँगने फेसबुकवर एक पोस्ट केली आहे। वृत्तानुसार शूटरच्या हात आणि पाय बांधलेले होते आणि शरीराचे अनेक अवयवही काढून घेण्यात आले होते। ज्या क्रूर पद्धतीने ही हत्या करण्यात आली ते पाहून पोलीस सुद्धा थक्क झाले। ते या हत्येचे पुढील तपास करत आहेत। मृत राजनचे हात पाय बांधलेले होते आणि ज्या अवस्थेत हा मृतदेह मिळाला ते पाहून पोलिसांचा असा अंदाज आहे की त्याच्या हात आणि पाय बांधूनच त्याला घटनास्थळी आणलं गेलं असावं आणि बंदुकीची गोळी मारल्यानंतर त्याचा मृतदेह जाळण्यात आला असावा। मात्र त्याचा चेहरा जाळण्यात आलेला नाही, तसंच त्याचे काही अवयवही काढून घेण्यात आले असावेत असं पोलिसांचं म्हणणं आहे। बम्बिहा गँगने राजनच्या हत्येसंबंधी पोस्ट सोशल मीडियावर टाकली आहे। त्यात पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला आणि करणी सेना प्रमुख सुखदेव सिंह गोगमेडी यांच्या हत्येचा उल्लेख सुद्धा करण्यात आला आहे। बम्बिहा गँग आणि बिश्नोई गँगमध्ये जुनं वैर आहे। त्यामुळे पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्ली NCR भागामध्ये अनेक ठिकाणी दुर्घटना झाल्या आहेत। राजनच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आता पुन्हा टोळी युद्ध पेटू शकतं। त्यामुळे या भागातील नागरिक दहशतीखाली आहेत।